आपल्या सर्वांना सांगण्यास मला खूप आनंद होत आहे की माझी आजी सासू म्हणजे 2006 साली माझं लग्न झालं. म्हणजे गेली 20 वर्षापासून मी बागवे कुटुंबामध्ये असताना मी पायी वारी करते. म्हणजे एक हडपसरपर्यंत आम्ही इथून पायी चालत जातो. आणि माझ्या आजी सासू जे आहे ते मला सांगायचे की ते मोटर स्टँड एरियामध्ये थांबून सगळ्या वारकऱ्यांना गुडदाणी वाटायचे. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आज तुम्ही बघताय की हे जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही ह्या सगळ्या पद्धतीने आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो. ह्याचा मला खूप आनंद आहे. करता करविता सगळा हा आपला देवच आहे, पण तरीसुद्धा आम्हाला त्यांनी माध्यम म्हणून आम्हाला त्यांनी निवड केली, आमची निवड केली. ह्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारतीच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्त हजारे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे काशीवाडी या ठिकाणी. काशीवाडीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखीचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे क्रांतीवीर लहुजी वस्ताद सावळे प्रतिष्ठान व समर्थ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. पालखीचा या ठिकाणी 2 दिवस मुक्काम असल्यामुळे पुण्यामध्ये या ठिकाणी सगळ्या टेहरावर महाप्रसाद आयोजन केलं जातं. याच अनुषंगाने आपल्याला संवाद साधायचा आहे. मुक्ता सावळे प्रतिष्ठानच्या सर्व या महिला भगिनी आहेत, यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे की त्यांचा कसा सहभाग असतो व त्या कशा आयोजन करतात. वहिनी, मला सांगा, आपण या वारकरी संप्रदायाला कसं भोजन प्रसाद करता व तुमच्या काय पत्रावळी कसं नियोजन हे आम्हाला मूळ जाणून घ्यायचं आहे. आपल्या सर्वांना सांगण्यास मला खूप आनंद होत आहे की माझी आजी सासू म्हणजे 2006 साली माझं लग्न झालं. म्हणजे गेली 20 वर्षापासून मी बागवे कुटुंबामध्ये असताना मी पायी वारी करते. म्हणजे एक हडपसरपर्यंत आम्ही इथून पायी चालत जातो. आणि माझ्या आजी सासू जे आहे ते मला सांगायचे की ते मोटर स्टँड एरियामध्ये थांबून सगळ्या वारकऱ्यांना गुडदाणी वाटायचे. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आज तुम्ही बघताय की हे जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही ह्या सगळ्या पद्धतीने आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो. ह्याचा मला खूप आनंद आहे. करता करविता सगळा हा आपला देवच आहे, पण तरीसुद्धा आम्हाला त्यांनी माध्यम म्हणून आम्हाला त्यांनी निवड केली, आमची निवड केली. ह्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि तुम्ही बघतच असाल, मी मुक्ता फाउंडेशन चालवते. त्याच्यामध्ये वेगवेगळे युनिट्स आहेत. आम्ही द्रोण आणि पत्रावळ्याचं एक युनिट आहे, मसाल्यांचं एक युनिट आहे, टेलरिंगचं युनिट आहे. आम्ही द्रोण आणि पत्रावळी आमच्यातर्फे मुक्ता फाउंडेशनतर्फे आम्ही इथं हे केलेलं आहे. हे जे आहे उपक्रम आहे, ह्याच्यामध्ये एकच नाही तर 2 ते 3 संस्थांचा, सामाजिक संस्थांचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये क्रांतीवीर लहुजी वस्ताद एकता प्रतिष्ठान असेल, मुक्ता फाउंडेशन असेल, समर्थ प्रतिष्ठान असेल, आम्ही सर्व मिळून एकत्र, आणि त्यातही विविध जाती धर्माचे लोक, मग त्यामध्ये ख्रिश्चन धर्मीय असू दे किंवा मुस्लिम धर्मीय असू दे, आपण हिंदू धर्मीय असू दे, आम्ही सर्व जाती धर्माचे लोक मिळून हे वारकऱ्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य भेटतं. कारण की आम्ही खूप भाग्यवान आहोत की वारकरी हे 3 दिवस इथं पुण्यात असतात, 1 दिवस येतात. आज आलेले आहेत, उद्या त्यांचा मुक्काम आहे आणि परवा निघतील. अशा पद्धतीने आम्हाला ह्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळतं. याबद्दल मी खूप स्वतःला भाग्यवान समजते. वहिनी, मला शेवटचा प्रश्न असा वाटतोय की या आपल्या प्रतिष्ठानमार्फत किती महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे व आपण या रोजगारात काय काय समाविष्ट आहे? वास्तविक पाहता हे प्रतिष्ठान चालू होऊन 1-2 ते 3 वर्ष झालं, पण आता गेल्या काही वर्षापासून मी स्वतः ते हाती घेतलेलं आहे. ह्या माध्यमातून एक जवळजवळ 25 ते 30 महिलांना मी रोजगार उपलब्ध करून देऊ शकते. ह्याचा मला आनंद आहे. त्याच्यामध्येही 4-5 मुलं आहेत की मुलांच्या सहभागाने सुद्धा त्यांनाही आजकाल तुम्ही बघता की वस्ती पातळीमध्ये जेव्हा ड्रग्स किंवा मादक पदार्थांचं सेवन करण्याचं जे चालू झालेलं आहे,
त्यामध्ये ही आपली तरुण पिढी वाया चाललेली आहे. पण अशा परिस्थितीत मी तरुण मुलांना रोजगार देऊ शकते ह्याचाही मला आनंद आहे. महिलांना मी रोजगार देऊ शकते त्याचाही मला आनंद आहे. अशा पद्धतीने मी जवळजवळ माझ्याकडे आता सध्याला 25 ते 30 महिला आणि 5 ते 6 मुलं कामाला आहेत. खूप खूप धन्यवाद वहिनी. आपल्यासोबत दुसऱ्या भगिनी आहेत. मॅडम काय सांगाल तुम्ही कसा आपला प्रतिष्ठानचा एकोपा आहे व आपण कसं काम करता? सगळ्यात आधी अस्सलामुअलैकुम, नमस्ते. मी है ना, हम रमज़ान में भी मतलब इंदिरा वहीनी आते हैं रमज़ान, हम रमज़ान में सब साथ में इफ्तारी मनाते हैं. फिर यहाँ पे वारकरी लोग आए तो ये लोग हमको बुलाकर हम सब साथ में वारकरी लोगों की सेवा करते. मतलब यहाँ पर कोई जाति धर्म नहीं है, हम मुस्लिम, हिंदू, सिख, ईसाई सब मिलकर सब ईद वगैरह, दिवाली ये सब करते हैं. तो मुझे बहुत अच्छा लगता है कि यहाँ पर नहीं जाति भेद नहीं है, ये सबको लेकर साथ में चलते हैं. अभी हम देख रहे हैं मैडम, ये अभी वारकर लोगों को आपने खाना परोसा है, उसमें जो पत्रावली है वो आपके प्रतिष्ठान की है. कितना आयोजन किया है उस पत्रावली का? मतलब सबको ये करके बच ही जाते. ठीक आहे. तर आप या ताई, या तुम्ही या. आपल्याला ह्या तिसऱ्या भगिनी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई काय सांगाल तुमच्या प्रतिष्ठानामध्ये थोडं सांगा आम्हाला. मुक्ता फाउंडेशनमध्ये मी काम करते. मुक्ता फाउंडेशनमध्ये आम्ही द्रोण, पंतरवाळी, मसाल्याचे प्रोडक्ट सगळे हे करतो. बायकांना पण कामाला हे करतो. भरपूर मुलं पण आहेत, 2-3 मुलं आहेत कामासाठी. काही मुलं बाहेर आपलं व्यसन हे लागू नाही म्हणून कामासाठी मॅडमने त्यांना पण हे केलेलं आहे. बायका जे धुणं भांडे करतात त्या बायकांना पण आपलं काहीतरी रोजगार घरबसल्या भेटावं म्हणून त्यांनी हे घर उद्योग आपले चालू केलेले आहेत बायकांना. शेवटचा प्रश्न वाटतोय की यांच्या मुक्ता प्रतिष्ठानमार्फत वहिनींनी ज्या महिलांची एक संघ बांधलेला आहे. या ठिकाणी या महिलांना सोबत घेऊन चालतात. वहिनी मला शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे, सोपा प्रश्न आहे की आपलं या जे उत्पादन आहे आपलं पत्रावळी म्हणा किंवा मिरची मसाला आता ते वहिनी म्हटलं काय ते, हे एक्सपोर्टच्या बाबतीत आपला काय विचार आहे? तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होत आहे की गेल्या 2 ते 3 महिन्यामध्येच आम्ही जवळजवळ अर्ध्यापेक्षाही जास्त मार्केट आमच्या मुक्ता फाउंडेशनने खाल्लेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला ऑर्डर्स असतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही मार्केटमध्ये आता उतरलेलो आहोत. आणि मुक्ता मसाले जे आहेत आणि मोस्टली आम्ही महिलांना चांगल्या पद्धतीने रोजगार भेटावा ह्यासाठी हॉटेल, केटरिंग हे गोष्टींना आम्ही टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे आमचे जे मसाले आहेत ते किलोंमध्ये जातात आणि आमचे पत्रावळी जे आहेत ते जवळजवळ एक दुकानामध्ये आम्हाला 100, 200 पोत्यांचे ऑर्डर्स असतात. अशा पद्धतीने आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्ही झेप घेतलेली आहे आणि लवकरच म्हणजे आता ह्यात काहीच शंका नाही आहे की लवकरच आम्ही आता एक्सपोर्ट पण करायला चालू करणार आहोत. खूप धन्यवाद वहिनी तुमच्या या कार्याला. या सगळ्या महिलांच्या आम्ही हीच व्यक्त करतो की त्यांच्या या मुक्ता साळवे प्रतिष्ठान जे आहे त्यांच्या वहिनी जे आहेत ह्या सगळ्या महिलांसोबत घेऊन काम करतात. त्यांच्या कार्याला नक्कीच यश प्राप्त व्हावं व ते असंच भरभराट करत राहावं याच भावनेसह मी ते थांबतो. कॅमेरामॅन निलेश संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.